नमस्कार, मी अनिल धुपदाडे. दिव्य बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपले स्वागत करून तामिळनाडू, आसाम इकडनं आपण त्यांना आपापल्या पद्धतीने पोलीस खाते दाखवून किंवा नाही तर आम्ही ती तू ये किंवा मग आम्ही पाठवतो येतो त्या ठिकाणी. त्याला वाटतं आपल्यापाशी पोलीस येण्यापेक्षा मग तो कुरिअरने पाठवायचा, कुरिअरने पाठवतो. बरेच मोबाईल हे कुरिअरने आलेले आहेत, कुरिअरने आपण हे करून घेतले. असे जवळजवळ आपण मागच्या वेळेला जवळ 32 मोबाईल लोकांना रिटर्न केले आणि आता हे करायचं आपण मोबाईल ठेवले होते का जेणेकरून एकत्र आपण लोकांना देऊया. आज गुढीपाडवा पण आहे, त्या निमित्ताने आपण लोकांना थोडंसं काहीतरी खुशी गुढीपाडव्याच्या अनुषंगाने आणि नवीन वर्षाच्या अनुषंगाने आपण हे मोबाईल लोकांना परत करतो. कारण कमी लोक आलेत, जेवढे आलेत त्यांना आपण मोबाईल देऊया आपण. तू नाही पाठवलं तर आम्ही त्या ठिकाणी येऊ. काही घाबरून हे करतात, परंतु काही मोबाईल स्विच ऑफ करून टाकतात पण चालूच करत नाही. असा बराच प्रॉब्लेम आहे का त्या ठिकाणी मोबाईल गेला हा एक्सप्रेस झाला पण तो मिळत नाही, तो मोबाईल स्विच ऑफ करतो पण चालूच करत नाही. आणि त्यांचं लोकेशन एका ठिकाणचं असतं आणि मोबाईलचा ॲड्रेस एका ठिकाणचा असतो, त्यामुळे तो रिकव्हरी करणं बावड असतो. आता तुमच्या मोबाईलचा ॲड्रेस आहे कर्नाटकचा पण तुम्ही राहता महाराष्ट्रात आणि त्या कर्नाटकच्या ॲड्रेसचा जाऊन उपयोग काय असा प्रॉब्लेम. आता माझा ॲड्रेस मी राहतो इथं, तर माझा मोबाईलचा जो ॲड्रेस आहे तो आहे पुण्याचा. पुण्याला जाऊन पुण्याला जाऊन मिळाली का नाही मिळणार, ते लोकेशन मला इथं मिळतं पण लोकेशन ट्रेस करता येईल असा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मॅक्झिमम मोबाईल या कर्नाटक तामिळनाडू ह्या एरियात जास्त ते काही लोकांनी गरीब लोकांनी घेतले असतात 2000, 3000, 5000. ते काहीतरी आपली अडचण मुलगा आजारी आहे, हे आजारी आहे या कारणाने ते घेत असतात.